जुन्या बँकिंग पद्धतीत जेव्हा संगणक आले तेव्हा नोकऱ्या गेल्या नाहीत, नोकरीचे स्वरूप बदलले। आज ग्राहकांची अपेक्षा वाढली आहे आणि भारतातले लोक जागतिक मानकांनुसार काम करायला तयार नाहीत। जागतिक पातळीवर आपल्याला अनेक दबावांना सामोरे जावे लागत आहे। स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर अद्ययावत राहणे गरजेचे आहे। खर्च व व्यवस्थापन, लेखापाल, CMA फक्त अकाउंटंट नसून डिजिटल तंत्रज्ञानात निपुण व्यावसायिक मार्गदर्शक असतो, असे मत मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष दीपक करंदीकर यांनी व्यक्त केले। दी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया या देशातील अग्रगण्य संस्थेच्या पुणे विभागाच्या हीरक महोत्सवानिमित्त पश्चिम विभागीय औद्योगिक प्रतिनिधी अधिवेशनाचे उद्घाटन आयोजन कर्वेनगर येथील CMA भवन येथे करण्यात आले होते। यावेळी करंदीकर बोलत होते। माजी अध्यक्ष CMA डॉक्टर धनंजय जोशी, इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया पुणे शाखा अध्यक्ष निलेश भास्कर केकान, केंद्रीय समिती सदस्य CMA नीरज जोशी, वेस्टर्न इंडिया रिजनल काउन्सिल माजी अध्यक्ष CMA चैतन्य मोहरीर, माजी केंद्रीय समिती सदस्य CMA संजय भार्गवे, इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया पुणे शाखा माजी अध्यक्ष CMA नागेश भागने, पुणे शाखा सदस्य CMA विश्वनाथ जोशी यावेळी उपस्थित होते। कार्यक्रमात 60हून अधिक ज्येष्ठ CMA यांचा CMA अचिव्हर्स म्हणून गौरव करण्यात आला। महाराष्ट्रासह गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड येथील 200हून अधिक प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते। माझं नाव नीरज धनंजय जोशी, मी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया ICMAI चा सेंट्रल काउन्सिल मेंबर आहे। आज आमच्या इन्स्टिट्यूटच्या पश्चिम विभागीय परिषदेचं, ज्याला आम्ही WRC म्हणतो, त्याचं पुण्यामध्ये रिजनल लेव्हलचं मेंबर्स इन इंडस्ट्री करता, म्हणजे आमचे जे नोकरदार लोक आहेत किंवा आमचे जे इंडस्ट्रीत काम करणारे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकरताचं हे स्पेशल संमेलन चालू आहे। ह्याच्यात मेन फोकस आम्ही AI आणि डेटा सायन्स आणि त्याचा आता इंडस्ट्रीवर होणारा परिणाम, त्याचा लोकांच्या कामकाजावर होणारा परिणाम आणि त्याच्याकरता लोकांनी स्वतःला कसं अपडेट करायला पाहिजे नॉलेज, याविषयीची ही 1 दिवसाची कार्यशाळाच आहे असं आपण म्हणू शकतो। त्याच अनुषंगाने आम्ही अजून एक फंक्शन इथे ठेवलेलं आहे। पुणे चॅप्टर, ज्या वास्तुदत्ता आपण उभे आहोत, हे भारतातलं एक टॉपचं चॅप्टर आहे इन्स्टिट्यूटचं आणि ह्या पुणे चॅप्टरनी आपली 60 वर्ष पूर्ण केलेली आहेत आणि त्या निमित्ताने उद्याला म्हणजे 11 मे रोजी पुण्यामध्ये एक मोठं फंक्शन आयोजित केलेलं आहे आम्ही, की पुणे चॅप्टरच्या 60 वर्षांचा प्रवास, त्यातल्या लोकांनी संपादित केलेलं यश, कारण आपल्या चॅप्टरमधनं पास झालेले कॉस्ट अकाउंटंट्स आज अख्ख्या भारतातच नव्हे तर परदेशातही अनेक ठिकाणी काम करत आहेत। अत्यंत उच्च असे सरकारी पदाधिकारी आहेत, इंडस्ट्रीमध्ये गेलेले आहेत। सो त्याची माहिती जनतेपर्यंत पोचावी, त्यांचा काही प्रमाणावर सत्कार करता यावा, रेकग्निशन करता यावं, या दृष्टीने 11 मे रोजी हा कार्यक्रम पण आयोजित केलेला आहे। आणि सध्याचं जी आपली परिस्थिती आहे ती सगळ्यांनाच माहिती आहे की बेलगाम अटॅकनंतर आपलं एक प्रकारचं छोटं युद्ध पाकिस्तानबरोबर चालू आहे। तर भारतीय सेनेला थोड्या दृष्टीने मदत म्हणून आम्ही 3 दिवसाचा ब्लड डोनेशन कॅम्पही ऑर्गनाईज केला होता। सो काल विद्यार्थ्यांचं फंक्शन होतं, त्याच्यात विद्यार्थ्यांनी येऊन ब्लड डोनेशन केलेलं आहे। उद्या मेंबर्सकरता ब्लड डोनेशन कॅम्प आहे, तो अर्थातच सामान्य जनतेकरता, सगळ्या नागरिकांकरताही खुला आहे। सो ज्याला इच्छा असेल ते तुमच्या मार्फत आम्ही हे पण लोकांना आवाहन करू इच्छितो की त्यांनी येऊन ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये सहभागी व्हावं। धन्यवाद। चॅप्टरचे जे 60 वर्ष आत्ताची जी काही हीरक महोत्सव सुरू आहे त्या कार्यक्रमाविषयी थोडं सांगणार आहे। 60 वर्षापूर्वी पुणे चॅप्टरची जेव्हा स्थापना झाली तेव्हा कॉस्ट अकाउंटिंग प्रोफेशन हे लोकांना माहिती नव्हतं। रादर कॉस्ट अकाउंटंटची इन्स्टिट्यूटची जी स्थापना झाली ती दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस डिफेन्सचे कॉन्ट्रॅक्ट जे दिले जायचे त्याची कॉस्ट बरोबर आहे का, त्याचं प्राईस बरोबर आहे का, हे ठरवण्यासाठी या संस्थेची स्थापना झाली आणि मग त्याचा व्याप गेल्या 60 वर्षात खूप वाढलेला आहे। आज कॉस्ट अकाउंटिंग प्रोफेशनल जे आहेत ते इनडायरेक्ट टॅक्सेस, बजेटिंग, फायनान्स, सॉफ्टवेअर, AI अशा वेगवेगळ्या क्षेत्रात अतिशय मोठ्या हुद्द्यावर आहेत। सरकारी अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा कॉस्ट अकाउंटंटचं प्रमाण खूप आहे आणि या सगळ्या कॉस्ट अकाउंटिंग प्रोफेशनच्या वाटचालीत पुणे चॅप्टरचा सहभाग हा फार मोठा आहे। पुणे चॅप्टर गेल्या 30 वर्षात ज्यावेळेस संस्थेने
बेस्ट चॅप्टर अवॉर्ड द्यायला सुरुवात केली तेव्हापासून सलग जवळजवळ 20 वेळा पुणे चॅप्टर हे सर्वोत्कृष्ट चॅप्टर किंवा बेस्ट चॅप्टर म्हणून गौरवलेलं आहे आणि पुणे चॅप्टर या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करण्यात कायमच अग्रेसर असते. काल विद्यार्थ्यांसाठी जो काय कार्यक्रम होता तो मोटिवेशनल होता की आपण आयुष्यात विजेता कसं व्हायचं, कसं यश मिळवायचं याबद्दल दिवसभराची कार्यशाळा होती. आज इंडस्ट्रीमध्ये ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे कॉस्ट अकाउंटंटनी, जे उच्च पदावर पोचलेले आहेत वेगवेगळ्या क्षेत्रात, त्यांचा सत्कार आहे. आणि उद्या मेंबरचं जे काय सेलिब्रेशन आहे ते या परिस्थितीत आपले आर्मीचे चीफ मेजर नरवणे सर आम्हाला मार्गदर्शन करणार आहे आणि त्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्तींचा सत्कार पुणे चॅप्टरमधनं जे काही पुढे गेलेत वेगवेगळ्या क्षेत्रात अग्रभागी राहिलेले आहेत त्या सगळ्यांचा सत्कार असा उद्याचा कार्यक्रम आहे. या पद्धतीने 3 दिवसाचा जो सोहळा आहे पुणे चॅप्टरचा हीरक महोत्सवाचा तो आम्ही साजरा करतो.